जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी नीला अभ्यंकर. दशक 10 ह्याच्यावरती आज माझं मनोगत सांगणार आहे. दशक 10चा जो आहे तो जगज्योती नाम ह्या दशकाचं नाव आहे. आणि समास जो पहिला आहे त्याचं नाव आहे अंतःकरणैक निरूपण. या दशकामध्ये समर्थ वेदातील 3 महत्त्वाचे सिद्धांत सांगतायत. 1. जगात सर्वत्र जगज्योती नामक ज्ञानसंपन्न शक्तिमान जाणीव दिसते आणि संत त्यालाच हिरण्यगर्भ म्हणतात. 2. पिंडब्रह्मांडाचा नाश आहे, ब्रह्म हे अविनाशी आहे, सत्य आहे. 3. माया म्हणजे स्वरूपावर झाकण घालणे, याला समर्थ पाप म्हणतात. ब्रह्म म्हणजे स्वरूपाचे स्मरण म्हणजे पुण्य. हा जगज्योतीचा विलास मनातून काढून टाकल्यावर विदेहमुक्ताची उन्मनी अवस्था जीवाला प्राप्त होते. सृष्टीत असंख्य प्राणी आहेत. ते सर्व भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी आहार, निद्रा, भय आणि मैथून या क्रिया सर्वांमध्ये समान आहेत. याचे कारण सर्वात जाणीव म्हणजे अंतःकरण एक आहे. असा प्रश्न विचारला आहे शिष्यानी. सर्वांचं जर अंतःकरण एक असतं तर सर्वांच्या मनात एकच विचार आले असते. एक जेवला की सर्वांची पोटं भरली असती. एक सुखी झाला तर सर्व सुखी झाले असते. आणि याचे उत्तर समर्थ अत्यंत तर्कबुद्धीने देत आहेत. जाणीवेला जाणून घेण्याची जी स्वाभाविक शक्ती ती म्हणजे जाणीव. साप आणि माणूस समोरासमोर आले की माणूस काठी घेऊन धावतो तर साप घाबरून फणा काढतो. दोघातही स्वस्वरक्षणाची जाणीव आहे. म्हणून 13व्या ओवीत समर्थ म्हणतात, सर्प जाणो न डंखू आला, प्राणी जाणो न पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. म्हणजे देहरक्षण हे दोघांनाही करावंसं वाटतंय. जीव वाचावा ही जाणीव दोघातही समान आहे. म्हणून समर्थ उपदेश करतात की सर्वांची अंतःकरणे आपण सांभाळली पाहिजेत. सर्वांना तहान भूक आहे. अगदी सर्वांनाच गरम वाटतो. षड्रिपू सर्वात आहेतच. प्रत्येकजण डोळ्यांनी पाहतो, नाकाने श्वास घेतो. आहार प्रत्येकाचा मात्र वेगवेगळा आहे. 16व्या म्हणजे ओवीत समर्थ म्हणतायत, एके दृष्टीचे देखणे, एके जिव्हेचे चाखणे, ऐकणे, स्पर्शणे, वास घेणे, सर्वत्रांस एक. पहा, हा जो वाघ आहे हा अख्खी शेळीच खाईल, तो कुत्रा एखादा तुकडा खाईल शेळीचा. भुकेची पोट भरण्याची जाणीव ही एकच आहे. भिन्न शरीरातून एकच जाणीव आहे. जाणीव म्हणजे आहेपणाचे भान. पहा, मी नीला आहे, मी नीला ही नश्वर अशाश्वत आहे ही जाणीव. पण मध्ये मै हू हे विसरावं, यातच जीवन संपतं मै हू मध्ये. पण लक्षात ठेवावं है. प्रत्येक जीव हा स्वसंरक्षणाचा प्रयत्न करतो. हाच आपल्यातील विष्णू. काहीतरी करावं, कार्यरत असावं, तो रजगुण म्हणजे ब्रह्मदेव. जिथे जाणीवेचा अभाव आहे म्हणजे नेणीव आहे, अविवेकाने नाश होतो संवार, तो आपल्यातील महेश. साधकाने आपलं अंतःकरण साधनेच्या द्वारे विश्वव्यापी जाणीवेशी म्हणजे सर्व प्राण्यांच्या अंतःकरणाशी एकरूप करावे. आणि याचं सुंदर उदाहरण म्हणजे प्रकाश आमटे. हेमल कसा बघायला मी गेले होते तेव्हा इतकं आश्चर्य वाटलं की प्रकाश आमट्यांची जाणीव आणि वाघाची, सिंहाची जाणीव ही एक झाल्यामुळे न घाबरता प्रकाश आमटे त्या वाघाच्या पिंजऱ्यात गेले, त्याच्याशी खेळले आणि त्याला आपल्या हाताने भरवलं सुद्धा. ही जाणीव एक असण्याचं हे उदाहरण आहे. समाज दुसरा, त्याचं नाव आहे देह अशंका नाम. आणि देह अशंका नाम म्हणजे गूढ रूपात्मक दृश्य सृष्टीत वावरत असताना ज्ञानी माणसाचा दृष्टिकोन व सामान्यांचा दृष्टिकोन यातील तफावत इथे स्पष्ट करून, ज्ञानी जसा उन्मनी अवस्थेत असतो म्हणजे तो जगात वावरतो पण मनाने कशातच गुंतत नाही, तशी वृत्ती व्हावी. आणि ह्यासाठीची शिकवण ह्या 10ही समासातून समर्थ आपल्याला सांगतायत.
पहिल्या समासामध्ये सर्वांचे अंतःकरण एकच आहे आणि हे पटवण्यासाठी आवडी निवडी आचार विचार भिन्न असले तरी प्रत्येक जणाचे अस्तित्वाचे भान ठेवून प्रयत्न करावा म्हणजे दैवी सामर्थ्य आपोआप येईल असं इथे स्पष्ट केले. जाणीव आहे म्हणून उत्पत्ती स्थिती लय ह्या क्रिया घडतात हे स्पष्ट केले आहे आणि तोच धागा आता दुसऱ्या समासामध्ये समर्थ सांगतायत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणजे लक्षात येईल. मी अमेरिकेला गेले होते मुलीकडे आणि अमेरिकाला सोडून माझ्या नातीला सोडून मी माझ्या सीटवर बसले विमानात. माझ्याजवळ एक फ्रॉक घातलेली आणि चिनी बाई बसली होती आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं. मी रडत होते. 10 मिनिटांनी सहज त्या बाईकडे पाहिलं तर ती पण रडत होती. आता आमची वेशभूषा वेगळी, आमचे देश वेगळे, आपण पण दोघांतले जे अश्रू होते त्या अश्रूंचा जो संबंध होता तो एकच होता. आम्ही खाणाखुणाने बोललो. मी तिला म्हटलं माझी नात छोटी होती, तिला सोडल्यामुळे मी रडतीये. ती म्हणाली मी पण माझी नातीला का नातवाला कोणाला ती म्हणाली सोडलं म्हणून काय होतं तिला पण. म्हणजे बघा जरी जातपात वेगळी असली, देश वेगळा असला, नावं वेगळी असली तरी सर्वांचं अंतःकरण एक आहे आणि ह्याची प्रचिती मला त्या दिवशी आली. तथापि बोलो काही एक शास्त्र रक्षू न कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे अशी शेवटच्या ओबीने हा समास संपवलाय. तिसरा समास जो आहे हा देह आशंका शोधन. या समासामध्ये श्री समर्थ आपल्याला शिष्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. वरवर पाहता आकाश ब्रह्म एकच वाटतं पण आकाशाला मर्यादा आहे तसं ब्रह्म मात्र अमर्यादित आहे. अशा अमर्यादित ब्रह्मात माया जन्माला आली कशी तर त्याचं उत्तर देत आहे. ती वायुरूपात असते, ती दिसत नाही पण शक्तिरूपाने अनुभवाला येते. तिला विश्वाची मोठी आई असं म्हणतात कारण तिच्यातूनच सृष्टीची निर्मिती होते. पुढे गुणमाया निर्माण झाली आणि जीवनामध्ये अनेक शक्ती आहेत. बुद्धिशक्ती, डिरेक्शन शक्ती, मनोबल शक्ती इत्यादी. सर्वात महत्त्वाची म्हणजे उत्साह शक्ती, ती सतत जागृत हवी. आता काय झाली 70 झाली, आता काय सगळं संपलं असं म्हणू नये. नेहमी उत्साहित असावं, आपणही असावं आणि इतरसुद्धा लोकांना उत्साहित करावं. मनाने दुर्बल बनता कामा नये. ज्यांच्याकडे उत्साह असतो त्यांच्याकडे लक्ष्मी आपोआप येते. खूप उदाहरणं आपल्याला ह्या उत्साहाची देता येतील. सेनापती जर का वाघाप्रमाणे शूर असेल तर शेळीप्रमाणे असणारी मागची सेना पण वाघाप्रमाणे लढेल. पण जर का उलटं झालं तर सेनापती जर घाबरट असेल तर शूर असले सुद्धा घाबरतील. न्यूटनने बघा 20 वर्ष शोध लावण्याकरता खूप प्रयत्न केला आणि एकदा एक साहित्य सगळा शोध लावलेलं साहित्य टेबलावर असताना त्याच्या लाडक्या कुत्र्याने आणून पाणी सांडलं, सगळं नष्ट झालं. पण तो त्याने त्याच उत्साहाने परत कामाला लावला आणि आपला जो प्रयोग आहे तो सिद्ध केला. पंडित सातवळेकर 60 वर्षाचे असताना त्यांचा आश्रम जळाला, सर्व गेलं. पण नवीन उमेदीने ते बलसाडजवळ त्यांनी पुन्हा आश्रम बांधला. पुढे 100 वर्षापर्यंत काम केलं. एकदा नेपोलियन बोनापार्ट जेवायला बसला, बरोबर सर्व अधिकारी बसले होते. वंशपरंपरेने वाखाणणे सर्वांचे एकमेकांच्या वंशीचं सुरू होतं. आजोबा कसे होते, पणजोबा कसे म्हणजे त्यांचा कसं गुणगौरव सगळेजण गात होते. नेपोलियनची पाळी आली. त्याला काही पूर्व इतिहास नव्हता. माझ्यापासून माझ्या कुळाची भव्य दिव्य परंपरा मीच सुरू केली आहे, त्याला म्हणायचं उत्साह. बघा 4 प्रकारची कर्म असतात. एक म्हणजे नित्यकर्म. हे सगळं या तिसऱ्या समासात समर्थ सांगतायत. रोज करायची कर्म म्हणजे देवपूजा, सूर्यपूजा, संध्या वगैरे ही रोजची नित्यकर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे तिथीनुसार रामनवमी, श्राद्ध, नंतर बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्या वेळेला करण्याचे ते नैमित्तिक कर्म. प्रायश्चित्त कर्म म्हणजे गंगा स्नान, देवदर्शन, संतदर्शन वगैरे वगैरे. विशेष प्रायश्चित्तसुद्धा एखादा आपण खूप मोठी चूक केली असेल तर ते आपण करू शकतो. पण चौथं जे आहे ते काम्य कर्म, सकाम कर्म. धन दौलतसाठी करावं लागणारं कर्म, ही कर्म केली पाहिजेत. पण 4 कर्म ही पैकी हे जे चौथं जे आहे काम्य कर्म ते मात्र आपण टाळावं. वय झाल्यावर निषिद्ध कर्म कधी करूच नये. ही जी आहे ती धाकटी आई तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली. आकाशापासून वायूला वायुदेव म्हटलं, त्याच्यापासून अग्नी, तो झाला अग्निदेव, त्याच्यापासून आप, नारायणदेव, पृथ्वी ती बीजाकार आहे. लहान वडाच्या बीजात प्रचंड वड सुप्त अवस्थेत असतो तशी पृथ्वीमध्ये शक्ती बीज रूपाने असते. या सर्वांचे 2-2 प्रकार आहेत. पृथ्वीमध्ये पाषाण आहेत, सोने हिरे खडे आहेत, म्हणून तिला बहुरत्ना वसुंधरा पृथ्वीला म्हणते. आपात पाणी पण आहे आणि अमृत पण आहे. त्याच्यामध्ये सूर्यासारखे उष्ण तारे आहेत, चंद्रासारखे तारे आहेत.
शीतल ग्रह म्हणजे वायू, शुद्ध वासना असणाऱ्या देवदेवता, तर अमंगळ वासना असलेले वायूही भूत पिशाच आहेत. सर्व देव वायू स्वरूप असून ते आपल्या इच्छेनुसार पाहिजे तशी शरीरे धारण करतात. काही देशांमध्ये यक्षिणी, चामुंडा, जाखिणी या इत्यादी देवता प्रचलित आहेत. अंगात येणे हा असाच एक प्रकार आहे. वायूचे दोन प्रकार आहेत, एक वारा आणि जगज्योती. देवतांचे शुभ अशुभत्व वासनांवर अवलंबून आहे. आपण ज्याला वारा म्हणतो तो वायूचा दुसरा प्रकार आहे. आणि ह्या 13व्या ओळीमध्ये आपल्याला समर्थ हे सांगतायत की एक वारा सकळ जाणतो, एक वायूमधील जगज्योती, जगज्योतीच्या अनंत मूर्ती देवदेवतांच्या. अशा प्रकारे साऱ्या देवदेवता म्हणजे जगज्योतीच्या अनंत मूर्ती आहेत. जगामध्ये जो उपासना मनापासून करतो त्याला ह्या देवदेवतांची खूप मदत होते. या देवदेवता त्याला अडचणीतून बाहेर काढतात. काही देवळात बघा आपल्याला खूप आनंद मिळतो, समाधान मिळतं. तिथे शुभ श्रेष्ठ देवतांचा वास असतो. असाच अनुभव थोर सत्पुरुषांच्या समाधीस्थानी आपल्याला मिळतो आणि म्हणून आपण त्या समाधीस्थानी जात असतो. मला खूप प्रश्न पडला होता की एखाद्या समाधीस्थानाच्या करची मला गोष्ट सांगायला मिळावी, पण गंमत अशी आहे, मला गोंदिवलेकर महाराजांनीच मदत केली. माझ्या मैत्रिणीचा मला व्हॉट्सॲप आला, ती गोष्ट सगळ्यांना मी सांगते. ही जी निलाखर आहे तिने मला सांगितली, ती जी आठवण आहे ती अनुभव श्रीमंतीचा, म्हणून तिने मला ही आठवण सांगितली. एक कुटुंब गोंदिवल्याला जायला निघालं होतं. आजींचा महाजांवरती खूप विश्वास. आजींचा जप सुरू. नातवानी गंमतीने विचारलं, काय ग आजी, तुला आज महाराज दर्शन देतील का? अरे हो, माझी श्रद्धा आहे. बघ, मलाच काय, तुला सुद्धा अनुभव देईल बरं का. आता दुपारची वेळ होती, कडकडीत ऊन होतं आणि एक म्हातारा रस्त्याने 2 पोती घेऊन जात होता. त्याने हात केला आणि गाडी थांबवायला सांगितली. माझ्या नातवानी ती गाडी थांबवली. 2 पोती, एक तांदूळ एकात तांदूळ होते आणि एकात वांगी होती. तुम्ही न्याल का माझे महाराजांकडे? म्हणे हो नेतो. म्हणून डिक्कीमध्ये ती दोन्ही पोती ठेवली. दोन्ही पोती घेऊन आणि ऑफिसामध्ये दिली आणि सर्व सांगितलं. कार्यकारीच्या डोळ्यात पाणी आलं, कारण संध्याकाळी कोठी घरामध्ये सर्व संपलेलं होतं. भाजी पण नव्हती. काय करावा हा सगळ्यांना प्रश्न होता. आणि इतक्यामध्ये आणि ही 2 पोती आल्यामुळे ते म्हणाले, अहो ते दुसरे कोणी नाहीत, फक्त महाराजच होते आणि त्यांनीच धान्य तांदूळ पाठवले. माझ्या अंगावर काटा आला. मला श्रीमंत समृद्ध अनुभव आला. आजही म्हणजे अशा गोष्टी घडतात आणि म्हणून त्या मुलांनीही, त्या आजीनी आणि त्यांच्या नातवानी ही गोष्ट शेअर केली आहे. म्हणजे आजच्याही काळामध्ये आणि ह्या समाधीस्थळी आपला जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर आपल्याला ह्या गोष्टी ऐकायला मिळतात. चौथा जो समास आहे त्याचं नाव आहे बीजलक्षण. सृष्टीची उत्पत्ती आणि मानवाची उत्पत्ती कशी झाली तर या समासात समर्थ सांगतायत. स्पष्टीकरण करणारे 2 वाद आहेत. एक उत्क्रांतीवाद, दुसरा निर्मितीवाद. उत्क्रांतीवादानुसार सुरुवातीला एक शक्ती होती, पुढे पाणी निर्माण झालं, पुढे पाण्यातून वनस्पती आणि सर्व जीवांची निर्मिती झाली. आता दुसरा जो वाद आहे तो निर्मितीवाद. आणि त्याप्रमाणे प्रथम परब्रह्म एकटं होतं, त्याला कंटाळा आला म्हणून मूळ माया निर्माण झाली. मूळ मायेतून गुणमाया, मग पुढे अष्टधा प्रकृती निर्माण झाली. मूळ माया वायुरूप आहे, तिच्यात इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, ज्ञानशक्ती ह्या सगळ्या शक्ती आहेत. समर्थ म्हणताय ते मूळ माया वायोस्वरूप, वायोमध्ये जाणीवेचे रूप, त्याची इच्छा तरी परी आरोप ब्रह्मीन घडे. ह्या बळावरच तिथे परब्रह्माच्या अधिष्ठानावर या जगाची निर्मिती केली. विश्वाचे मूळ परब्रह्मात खरे आहे, पण ते पण निर्लेप राहते. मूळ माया हे सर्व घडवून आणते. म्हणून परब्रह्मात त्रिमूर्ती प्रगटल्या. जाणता तो सत्वमय भगवान विष्णू, जाणता नेणता तो रजोगुण आणि तो ब्रह्मदेव, आणि नेणता तमोगुण हा 5 तोंडाचा अत्यंत भोळा हा शंकर. अशा प्रकारे 19व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, जाणता विष्णू भगवान, जाणता नेडता चतुरानन, नेडता महेश पंचानन, अत्यंत भोळा. अशा प्रकारे आणि ह्याची निर्मिती झालेली आहे. वनामधून वास्तव्य करणारे प्राणी निर्माण झाले. जलचर या सर्वांची उत्पत्ती शरीरापासून होते. खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जलचरे, नाना प्रकारची शरीरे शरीरापासून होती. प्रगत विज्ञानाने टेस्ट बेबी तंत्रातून जीवाला जन्म घातला, पण तिथेही शरीराच्या पेशी ह्या लागल्याच. सृष्टी निर्माणाच्या प्रक्रियेत अंडज जारज हे प्राणी नर मादी जोडीने प्रगट झाले. घामाच्या पाण्यातून निर्माण झालेले स्वेदज
वायूपासून निर्माण होणारे उद्बीज, जादू करून वस्तू निर्माण करतात ती गौड विद्या, आणि राक्षसांच्या निर्माण विद्येला गोडंबरी विद्या म्हणतात. ब्रह्मदेवाची सृष्टी विद्या जी आपण रोज बघतोच आहोत. त्यानंतर एक एक वेगळा मुद्दा आणि आपला समर्थ सांगतायत, त्याच्यापैकी 41 आणि 42 जी ओवी आहे त्याच्याबद्दल सगळ्यांनी अभ्यास करायला पाहिजे. नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे, धर्मस्थापया करणे विष्णूचा जन्म. म्हणून धर्मस्थापनेचे नर, तेही विष्णूचे अवतार. अभक्त दुर्जन रजनीचर, सहजची झाले. दुष्टांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात, आणि त्यावेळी अन्यायी अत्याचारी यावनी दुर्जनांचा निःपात करण्यासाठी शिवाजी महाराजांचा जन्म झाला असं समर्थाने सांगून आणि हा समास संपवलाय. 5वा समास जो आहे तो पंचप्रलय. या समासामध्ये समर्थ जगाची संहारणी म्हणजे जे प्रलय सांगत आहेत. मागील समासामध्ये उभारणी म्हणजे हे सगळं जे विश्व आहे कसं निर्माण झालं हे सगळं सांगितलं. केवळ इच्छेने ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली, आणि शेषशाही भगवंताच्या नाभीतून कमळ निर्माण झालं. त्यातून चौमुखांचे ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. गर्भाला जसं आईच्या गर्भातील आपल्या नलिकेतून जीवनरस आणि अन्नरस मिळतो, तसे हे ज्ञान ब्रह्मदेवाला विष्णूकडून मिळाले. दुसरा अर्थ असा की नाभीपाशी सूर्यचक्र आहे. जागृत झाल्यावर मानव अघटित अचंबित कामे करतो, ते हे सूर्यचक्र जेव्हा प्रभावित होतं तेव्हा. म्हणून चौथी जी ओवी आहे त्या चौथ्या ओवीचे म्हणतात, 2 पिंडी 2 ब्रह्मांडी, 4 प्रळय नवखंडी, 5वा प्रळय उदंडी, जाणीजे विवेकाचा. म्हणजे 2 ब्रह्मांडाचे 2 पिंडांचे असे प्रलय आहे, आणि 5वा जो आहे तो विवेक प्रलय हा समर्थ आपल्याला इथे सांगतायत. 2 पिंडांचे पैकी एक निद्रा प्रलय. माणूस जेव्हा झोपतो तेव्हा काही तासासाठी तो खरं म्हणजे मेलेलाच असतो. आणि दुसरा जो म्हणजे प्रलय आहे तो मृत्यू प्रलय, म्हणजे रोगामुळे मृत्यू होतो आणि वेळ झाल्यावर माणसाला हे जग सोडून जावं लागतं. तो मृत्यू प्रलय आपण नित्य अनुभवतो. म्हणून 8व्या ओळीमध्ये समर्थ म्हणताय, देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती, तेथे पंचप्राण जाती व्यापार सांडुनी. अशा प्रकारे समर्थाने ह्या 2 प्रलयांचे, पिंडाच्या प्रलयांचं वर्णन केलंय. ब्रह्मांडाचे 2 प्रलय आहेत. ब्रह्मदेव जेव्हा झोपतो त्याला समर्थ ब्रह्मांडाचा निद्रा प्रलय म्हणतात. ब्रह्मदेवाच्या मृत्यूला ब्रह्मांडाचा प्रलय म्हणतात. ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की विश्व निर्माण होते, त्याला कल्प किंवा सर्ग म्हणतात. हा भाग सगळा आपण मागे पाहिलाय. रात्र सुरू झाली की विश्वाचा संहार होतो, आणि संहाराच्या वेळी निर्मितीच्या उलट प्रक्रिया होते. म्हणजेच पृथ्वी आपात जाते, आप तेजात जातं, तेज वायूत जातं, वायू आकाशात जातो, आकाश त्रिगुण मूळ मायेत, आणि मूळ माया ब्रह्मतत्वात विलीन होते. हे जे आहे सगळा भाग हा आपल्याला पुढच्या दशकामध्ये सगळा भाग पाहायचाच आहे. शेवटच्या ओवीमध्ये विवेक प्रलय सांगितलाय, आणि याचा अनुभव फक्त ज्ञानी माणसांना येतो. अत्यंत महत्त्वाचा हा प्रलय सर्वांना यावा अनुभव अशी समर्थांची इच्छा आहे. इथे दृश्य जगत नाहीसं होत नाही, पण आत्मसाक्षात्कारानंतर अरे जे झालेची नाही अशी स्थिती प्राप्त होते. म्हणजे आपण जे मागच्या 2-3 दशकामध्ये बघतोय की दिसणारं दृश्य जे आहे ही सगळी माया आहे, हे खोटं आहे, हे अशाश्वत आहे. अरे जे झालेची नाही अशी स्थिती प्राप्त होते. म्हणून पिंडातील अहंतेचा प्रलय साधणे फार कठीण आहे. दासबोध सांगण्याचा मूळ उद्देश हाच आहे की आपल्या आतला अहंकार दूर करणे. साधकाने वाणीचा लय साधला म्हणजे वैखरीचा मध्यमेत, मध्यमेचा पश्चंतीत, आणि पश्चंतीतात परेत, तर विश्वातील सर्व ज्ञान मिळेल. म्हणजे आपल्याला 4 वाणी आहेत. एक वैखरी म्हणजे आपण ज्यांनी बोलतो तो, घशापाशी जी आहे ती मध्यमा, पोटात जी आहे ती परा, आणि त्याच्यामध्ये ती पश्चंती. आपण आपल्या जर म्हणजे वाणी जर आपण कमी कमी करत गेलो आणि आपण परेत जर उतरलो तर विश्वातलं सगळं ज्ञान आपल्याला मिळेल. पराजवळच परेजवळच सूर्यचक्र आहे, आपण ते मागे पाहिलेच आहे. पंचप्राणांचा लय झाला तर मोठ्या मोठ्या शक्ती अंगी येतील आणि दिव्य दृष्टी येईल, दूर श्रवण साधेल. असं करून म्हणून हा जो 5वा प्रलय सांगितला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. समास 6वा, त्याचं नाव आहे भ्रमनिरूपण. समर्थाने हा समास लिहून एक प्रकारची क्रांतीच केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलावरच आघात केला आहे. खरं तर एका परब्रह्माखेरी दुसरं या जगामध्ये काहीच कुठलंही अस्तित्व नाही. त्यामुळे मी देह आहे व जग अस्तित्वात आहे, मुळात हाच भ्रम आहे, असे समर्थ व इतर संत आपल्याला सांगतात आणि आपल्याला ऐकवतात. मृत्यूच्या पूर्वी विवेक प्रलय साधणाऱ्याला समर्थ महापुरुष म्हणतात.
भ्रम म्हणजे हिंडणे, भटकणे, गोंधळणे, चूक करणे, मोहात पडणे, भलत्याच मार्गाने जाणे. आपल्याला नेहमीच त्याचा प्रत्यय येतो. काही भ्रम अज्ञानातून तर काही भ्रम हे अंधश्रद्धेतून निर्माण होतात. 14व्या ओवीपासून 40व्या ओवीपर्यंत या भ्रमांची मोठी यादीच समर्थ इथे देत आहेत, ही प्रत्येकाने वाचावी. भूतानी झपटणे, वाईट स्वप्न पडणे, अपशकून वाटणे, उदाहरणार्थ कुत्रे रडणे, मांजर आडवं आलं. आमच्याकडे एक इंजिनियर होते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. त्यांच्या गाडीसमोर जर मांजर गेलं तर ते आपली परत गाडी वळवून घरी न्यायचे आणि पुन्हा निघायचे. पाल चुकचुकणे, श्राद्धाच्या वेळी पूर्वज जेवायला येतात असं वाटणे, मृत माणसाने स्वप्नामध्ये एखादी गोष्ट मागणं, मूल जन्मल्यावर सती भविष्य सांगते म्हणून त्या 5व्या दिवशी खूपदा बाळाजवळ आणि कागद पेन्सिल खूप लोक ठेवतात, इत्यादी माणसाला कितीतरी प्रकारचे अभिमान असतात. ते सगळे भ्रम आहेत. आपल्याला अनेकदा आजही आपल्याला कसा भ्रम वाटतो बघा. जरा थोडा ताप आला किंवा सर्दी खोकला झाला की अगो बाई तो नाही ना आला म्हणून आपण घाबरतो. असा माणूस भ्रमिष्ठ आहे. आपल्याला भ्रमाबद्दल खूप सांगायची गरज नाही, कारण आपल्याला सगळ्यांना अनुभव त्याचा आहे. उदंड भ्रम विस्तारला, अज्ञानजनी पैसावला, अल्पसंख्यते बोलीला कळावया कारणे. हे सर्व भ्रमच होऊन समर्थांची प्रगल्भता, समाजाचे अवलोकन पाहून अगदी मन थक्क होते. असे विचार निर्भीडपणे सांगणे ही एक क्रांतीच आहे आणि ही क्रांती आपल्याला समर्थ या भ्रमनिरूपणामध्ये सांगतायत. यानंतरचा जो समास आहे तो 7वा समास, त्याचं नाव आहे सगुण भजन. या सगुण भजनमध्ये, या समासामध्ये आपल्याला समर्थांना ज्ञानोत्तर भक्ती सांगायची आहे. मागील समासामध्ये ज्ञानी माणसाच्या देहत्यागानंतर घडणारे चमत्कार समर्थांनी भ्रम असू म्हणून सोडलेले आहेत. शिष्याला शंका आली की संतांच्या मृत्यूनंतर संतांच्या समाध्यांच्या दर्शनाला आपण जातो, तिथे आपल्याला अनुभव येतात. मग ते खरे की खोटे? संत जेव्हा देहात असतात तेव्हाही अनेक चमत्कार त्यांच्या जीवनात होतात. देहबुद्धी नसल्याने मी निष्काम बुद्धीने कर्मे करतात. निष्काम कर्माची शक्ती महान आहे. देहात असताना मोठमोठी कामे संत करतातच, पण मृत्यूनंतरही सामर्थ्य कमी होत नाही. त्यांच्यात देवत्व असते. देव जसे साकार किंवा निराकारात कार्य करतात, त्याप्रमाणे संत देखील देहात असताना किंवा नसताना कार्य करतात. समाधीचे दर्शन घ्यायला मोठमोठे भक्त येतात, त्यांचीही स्पंदने तिथे असतात. मग साधक जितका सूक्ष्म होईल तितकी स्पंदने तो अनुभवेल. आणि अशा प्रकारे ज्याला भ्रमातून मुक्त व्हायचं असेल त्याने या कारणे पुण्यमार्गी चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याये सांडून न जावे अन्याय मार्गे. देवाला अखंड स्मरावे, भजन त्याचे प्रेमाने करावे, तो खरा पुण्यमार्ग आहोत. म्हणून समर्थ आपल्याला ज्ञानोत्तर भक्ती सांगतायत. मग ज्ञानोत्तर भक्तीची मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगते. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये मुख्य म्हणजे असं आहे की तिथे कॉम्प्रोमाइज नाही. ज्ञानोत्तर भक्तीचं पहिलं उदाहरण सांगायचं तर सुनील गावस्करचं. 10,000 धावा काढल्यावर एक खूप मोठी पत्रकार परिषद भरवली होती आणि सगळेजण तिकडे जमले होते. पण तो मला मी घरी जाऊन येतो. एकाने प्रश्न विचारले की तुमच्या जीवनातला रोमहर्षक प्रसंग सांगा. तो मला थांबा. 10,000 धावा काढल्यावर मी घरी गेलो. दार आईने उघडलं. आईच्या हातामध्ये तबक निरांजन होतं. आईने मला प्रेमाने ओवाळलं आणि मग मी आईला मिठी मारली. आईच्या आनंदाश्रूने माझी बाई भिजली आणि मी ती प्रेमाने माझ्या केसांवरून हात फिरत होती. हा प्रसंग माझ्या जीवनातला रोमहर्षक आहे. ही झाली ज्ञानोत्तर भक्ती. लग्न झालेलं आहे, चांगली बायको आहे, घरदार आहे, मुलगा झालेला आहे. आता आईची काय गरज? हम दो हमारे दो. शेवटपर्यंत भक्ती प्रेम. आता आईची गरज नाही, पण आईशिवाय चैन पडत नाही. म्हणून अशीच भगवंताची आवश्यकता राहिलेली नाही, पण त्याच्यापेक्षा चैन पडत नाही. इकडे भगवंताला भक्ताशिवाय चैन पडत नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हेच महत्त्वाचं आहे की आई पण तशी महत्त्वाची, तसा भगवंत तितकाच महत्त्वाचा आहे. दुसरं एक मला इथे उदाहरण म्हणजे, तुम्ही जर ज्ञानी झाला तरी तुम्ही साधना सोडता कामा नये. तिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. अशा प्रकारे मला इथे कनाद ऋषींची म्हणजे गोष्ट आठवते. कनाद ऋषी एकदा म्हणजे आपल्या शेतामध्ये धान्याचे कण गोळा करत होते. शेतात धान्य काढून झाल्यावर जे पोत्यात भरून न्यायचे, नेताना काही कण खाली सांडायचे. ते कण ऋषी गोळा करायचे, शिजवायचे आणि मग खायचे. म्हणून त्याचं नाव कनाद असं पडलं होतं. अणूंचं संशोधन ह्या कनाद ऋषीनेच लावलंय. अणु संशोधनाचे जनक कनाद ऋषी समजले जातात
आणि एकदा काय झालं, ते असेच ते कण गोळा करत असताना त्या देशाचा राजा तिकडून जात असताना त्यांनी अत्यंत कृश माणसाला पाहिले व तो कोण आहे, काय काय गोळा करतोय म्हणून राजाने सहज त्या खाली उतरला आणि पाहायला गेला. तेव्हा तो कण गोळा करतोय. तेव्हा ते मला ना वाईट वाटलं. राजा भाविक होता. राजा मला, मी एवढा राजा असताना ह्या ऋषीनं एवढे कण का गोळा करायला लागत आहेत. त्यांनी साष्टांग नमस्कार घातले. महाराज, माझ्या राज्यामध्ये तुमच्यावरती हे कण वेचायची वेळ का बरं यावी. मी तुम्हाला धान्याची पोती पाठवतो, तपस्वी स्वीकार करा. कणाला ते प्रश्न विचारला, राजा तुझ्या राज्याची सीमा कुठपर्यंत आहे रे, ते सांग, म्हणजे मी त्या राज्याच्या बाहेर जाईन आणि मग, कारण माझ्या अस्तित्वामुळे तुझ्या राज्याला कमीपणा येत असेल तर मी हे राज्य सोडून जातो, मला इथे राहायची गरज नाही. राजा म्हणाला, मला क्षमा करा, माझ्यामुळे तुम्ही दुखावले गेलात. असं म्हणून राजा घरी आला. राजा घरी आला आणि सगळी गोष्ट त्यांनी आपल्या बायकोला सांगितली. तेव्हा बायको म्हणाली, तुम्ही किती चुकलात. अहो, एक लक्षात ठेवा, राजाला संतांकडे जायचं असतं, ते काही द्यायच्यासाठी नाही, त्यांच्याकडनं काहीतरी घ्यायच्यासाठी जायचं असतं. तुम्ही काही ऋषीकडून शिकायला पाहिजे होतं, तुम्ही उलटच केलं, तुम्ही त्यामध्ये द्यायला गेलात. इथे कनाद ऋषी नॉन कॉम्प्रोमाइजिंग, म्हणजे मी तडजोड करणार नाही. ह्या ठिकाणी मला स्वामी रंगनाथांची गोष्ट आठवते. एकदा रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी रंगनाथन आणि एकदा राजीव गांधीला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्याकडे आले. काही कोट रुपयांचा प्रकल्प होता आणि त्याचं उद्घाटनासाठी म्हणून राजीव गांधी आले होते. मठाचं काम त्यांनी पाहिलं. आदिवासींकरता केलेलं साधूनी काम पाहिल्यावर राजीव गांधी त्या प्रभावित झाले आणि रंगनाथांना म्हणाले, प्लीज गिव्ह मी युअर बायोडाटा. कारण ते म्हणाले, कशा करता. राजीव गांधी म्हणाले, मला तुम्हाला पद्मश्री द्यायची आहे. तेव्हा ते म्हणाले, मला पद्मश्रीतून मला गौरवित करायचे. रंगनाथन म्हणाले, मी रामकृष्ण मठाचा संन्यासी आहे, हे सर्वात हायेस्ट असं माझं काय आहे तर माझं म्हणजे हेच माझं पद आहे, त्याहून मला ह्या जगामध्ये मोठं काहीही नाही. तुम्ही काय पद्मश्री देणार हो. म्हणजे बघा, माणसं पद्मश्री घेण्याकरता म्हणून उचापती करतात. यांना पद्मश्री द्यायलाच ते तयार आहेत, पण सर्वात हायेस्ट म्हणजे हे शुद्ध अध्यात्म आहे. ते नॉन कॉम्प्रोमाइजिंग असतं. हळूहळू माणूस कॉम्प्रोमाइजिंग करायला लागतो, कारण तो काय होतो, तो शहाणा होतो. म्हणून समर्थ म्हणतात, ज्ञानोत्तर भक्ती ही फार महत्त्वाची आहे. शुद्ध अंतःकरणाने निष्काम मनाने भक्ती करावी, त्याने प्रचिती येते, अनुभव येतो. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी, ज्ञानी भक्त मला आवडतो, असं गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलंच आहे. भक्ती आणि ज्ञान दोन्ही आवश्यक आहे. निर्गुणाच्या अभिमानामुळे जो सगुण भजनाचा त्याग करतो तो लोकसंग्रह करू शकत नाही. साधकाच्या जीवनामध्ये ज्याला समाजाचं खरं कल्याण करायचं आहे, तो त्यांनी भक्ती आणि ज्ञान दोन्हीही आवश्यक आहे. सार्वजनिक जीवनातली भक्ती हे संरक्षण कवच आहे. नाना फळे देवापाशी आणि फळ अंतरी भगवंतासी, या कारणी परमेश्वरासी निष्काम भजावे. भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे, तेथे वेगळे भावावे न लगे कदा. म्हणून निष्काम भजन करावे. शेकडो वर्षानंतरही ज्ञानोबा, तुकाराम, समर्थ, नाथ यांची नावं चिरंतन झाली. साखरेचे वर्णन गोडी कितीही सांगितली तरी समोर ज्याला ते काही समजणार नाही. शेवटी त्याला चिमूटभर खा म्हणजे मग तुला प्रचिती येईल, हा सगळा म्हणजे गोडी कळेल. समर्थाने प्रचिती जो हा आहे, हा जो भाग आहे, हा 10वा दशक आणि 8व्या समासामध्ये समर्थ सांगतायत. म्हणून सगुण भजनामध्ये समर्थ म्हणतायत, तुम्ही जरी ज्ञान मिळवलं, ज्ञानी झालात, तरी घरामध्ये एखादा कोपरा असावा, त्या कोपऱ्यामध्ये देव मांडलेले असावेत, देवाची रोज पूजा केलेली असावी, जाता येता त्याला नमस्कार केलेला असावा, संध्याकाळ जेव्हा तिथे सुंदर दिवा लावलेला असावा. ही जी आहे ही सगुण भजन आणि सगुण भक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून त्यानंतर हा 10वा दशक आणि 8वा समास समर्थ आपल्याला समजावून सांगतायत की काय आहे, नुसतं प्रचिती घ्या आणि मग प्रचिती घेतल्यानंतर काय ते बोला. गुरुसुद्धा ताऊन सुलाखून करावे आपल्याला समर्थांनी सांगितलेच आहे. अध्यात्मातही प्रचिती घ्यावी असे समर्थ आपल्याला निक्षून सांगतायत. जे अनुभवहीन आहेत, गुरुत्वाचा आव आणणारे आहेत, ते त्याजावेत आपल्याला समर्थ सांगतायत. व्यवहारातही नाणी पारखून घ्यावी, घोडा चालवून पाहावा, शस्त्र वापरून पाहावं, त्याप्रमाणे अध्यात्मातही लोक पारखावीत. विवेकानंदांनी भगवान रामकृष्णांना 5 वर्ष परीक्षेलं मग दीक्षा घेतली. त्यांनी एकदा सांगितलं रामकृष्ण परमहंसांनी की मी पैशाला हात लावत नाही. त्यांनी 3-4 गाद्यांच्या खाली एक नाणं ठेवलं आणि ज्या वेळेला रामकृष्ण परमहंस त्याच्यावर झोपायला लागले तेव्हा मध्ये आग आग आग
ते म्हणे कसली आग? काय माहिती, झोपल्यावरती मला आग लागते. मग मग पाहिल्यानंतर तिथे एक ते नाणं होतं. अशी परीक्षा पाहून आणि मगच विवेकानंदांनी रामकृष्णांना आपलं गुरु केलेलं आहे. पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली, ऐशी स्वये प्रचित आली म्हणजे बरे. वासना पापात्मक कर्म घडवून आणते. म्हणजे प्रवृत्ती नष्ट व्हावी, वासना शुद्ध व्हाव्या असा प्रयत्न असावा. तोच ब्रह्मज्ञानी, तो कधी कोणाला तुच्छ मानत नाही. अध्यात्मात आपली फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्यक्ष अनुभूती घ्या असे समर्थ कळकळीने सांगतायत. परब्रह्मापासून मूळ माया निर्माण झाली. मूळ मायेने अष्टधा प्रकृती निर्माण केली. मूळ मायेत व वायूत दोन जाणीव आहेत. समर्थ वायूला प्रकृती व जाणीवला पुरुष म्हणतात आणि हाच आहे 9वा समास. वायू शक्ती जाणीव आणि शिवरूप आहे. जाणीव म्हणजे ईश्वर. एक स्त्री जशी आई असते, मावशी असते, काकू असते, नंतर आत्या असते, तशीच ही माया वायू जाणीव, जगज्योती, चैतन्य शक्ती तिचीच नाव आहे. प्रकृती पुरुष सर्वच ती घडवते. त्यांनाच अर्धनारी नटेश्वर असं म्हणतात. वटबीजी असे वाड, फोडू न पाहता न दिसे झाड, नाना वृक्षांचे झुंबाड बीजापासून होती. तैसी बीजरूपे मूळ माया, विस्तार झाला तेथून या, तिचे स्वरूप शोधून या बरे पाहावे. जगज्योतीपासून ही सर्व जीवसृष्टी जिवंत राहते. देवदेवता भूते वातावरणात फिरत असतात. ज्ञानाला किंवा भक्ताला हे जीवात्मे त्रास देत नाहीत. म्हणून माणसाने परमार्थ करावा. जो ईश्वरापासून दूर जातो त्याला समाधानी पशु म्हटलंय. म्हणून प्रत्येकाने आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. ज्ञाने विण कर्म बिघडे, हे तो कदापि न घडे. सद्गुरु विण ज्ञान जोडे, हेही अघटित. आत्मज्ञान गुरुशिवाय मिळत नाही. म्हणून भगवंताची भक्ती अनन्य भावे केल्यावर भगवंतच गुरुची गाठ घालून देतो. तोपर्यंत सत्संग करावा, श्रवण करावे. श्रवण, मनन, निजिध्यासन, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा आत्मसाक्षात्कार, सायास करण्याची न लगे. या सुंदर ओवीने समर्थाने 9वा समास संपविला आहे. 10व्या समासामध्ये मूळ मायेची स्त्रीवाचक, ईश्वराची पुरुषवाचक व नपुसकवाचक अशी निरनिराळी नावे सांगितलेली आहेत. मूळ माया जगदीश्वरी, परमविद्या परमेश्वरी वगैरे, अंतर्हेतू, अंतरकळा, मौनगर्भा, चपला, जगज्योती, नंतर मीपण, तूपण, ज्ञातेपण, सर्वज्ञपण इत्यादी नपुसकलिंगी संपूर्ण सृष्टी विविध रूपाने नटली आहे. सर्व सृष्टी चळ, अंतरात्मा अचळ आहे. सर्व सृष्टी ही चळ आहे तर अंतरात्मा हा अचळ आहे. पिंडाचे 4 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. ब्रह्मांडाचे 4 देह, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ माया. पिंडात दिव्य शक्ती जाणीव ब्रह्मांडात पण तशीच आहे. तिन्ही लिंगातल्या नावाने ओळखणारी अलिंगी आहे. तो चालवी सकळ देहासी, करून अकर्ता म्हणती त्यासी. तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, देही कुटस्थ बोलिजे. तो 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 बाल नाही, तरुण नाही, वृद्ध नाही, देह चालवतो, करून अकर्ता गुप्त रूपाने राहतो. त्याचा अनुभव म्हणजे कुटस्थाचा स्वरूपाचा अनुभव यायला हवा. मी तो आहे हा अनुभव. निश्चल परब्रह्म एक, चंचल जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पाहावा. मायामय विश्व चंचल, ते बदलणारे म्हणजे नाशिवंत, त्याच्याशी संबंध जरुरीपुरता ठेवावा. परब्रह्म निश्चल पुण्यमय असून त्याच्या प्राप्तीसाठी साधना करायची. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा. दुष्ट पातकाची बाधा निरसवून गेली. समर्थ स्वानुभवाचे बोल आपल्याला सांगत आहेत. अमृताचा घोट आहे हा. जो ज्ञानातच असतो तोच पुण्यवान. आपण समर्थांना अशा प्रकारचा अमृताचा घोट द्या असं आपण मागूया. आज बघा 2 जुलैला आणि आपण या दासबोधाच्या पहिल्या दशकाला सुरुवात केली आणि आज 3 सप्टेंबर आपले 10 दशक पूर्ण झाले. ईश्वराच्या कृपेने, समर्थांच्या इच्छेने आणि आपण 10 दशक आणि निर्विघ्नपणे पार पाडले. आता आपले पुढचे 10 दशक उरलेले आहेत. असे हे पुढचे 10 दशकसुद्धा आणि म्हणजे आपल्याला निर्विघ्नपणे पार पडो अशी मी समर्थांना विनंती करते. आता आपल्याला उत्तम साधक व्हायचं आहे. ह्या 10 दशकांमध्ये आपल्याला काय शिकवलं आहे एक थोडक्यात सांगते मी. उत्तम साधक होण्यासाठी कोणते गुण हवेत? 1. आत्मस्वरूपाशी चिकटून राहावे. सतत आपण आपलं जे लक्ष बाहेर असतं ते थोडं अंतर्मुख करावं. आत्मस्वरूप जे आत आहे त्याच्याशी बोलावं, त्याचं दर्शन घ्यावं. सध्याच्या ह्याच्या काळामध्ये आपण बाहेर जाऊ शकत नाही, देवळात जाऊ शकत नाही, देवाचं दर्शन घेऊ शकत नाही.
त्यामुळे ह्या आपला देह म्हणजे मंदिरं आणि देहातला आत्मा म्हणजे देव, त्याला चिकटून राहावं, त्याला रोज नमस्कार करावा. दुसरं म्हणजे ब्रह्मानुसंधान, सतत त्याच्याशीच अंधान बघा. साहेब लहान मुलं कशी असतात, एकदा आता आपल्याला नवीन खेळणं आणलं की सारखं त्या खेळण्याशीच त्या अनुसंधानात असतात. तसंच आपण आपली वृत्ती त्या ब्रह्मानुसंधानामध्ये ठेवली पाहिजे. तिसरं, देह हा आणि जग हे मिथ्या आहे हा भाव अगदी पक्का पाहिजे. जरी कितीही आपण हे दृश्य पाहिलं तरी मनामध्ये आपला भाव पक्का पाहिजे की हे सगळं अशाश्वत आहे. चौथं, मन निश्चल आणि शांत असावं. कितीही घटना घडल्या, काहीही झालं तरी आपली शांती ढळता कामा नये. पाचवं, आपण क्रोध नसावा. काही झालं तरी क्रोध करता कामा नये. ह्या षड्रिपूंना आपण दूर ठेवलंच पाहिजे. सहावं, निष्काम. कुठलंही काम करावं पण त्याच्यामध्ये मात्र काय असावं, पण त्याच्यामध्ये आसक्ती नसावी. आपण हेच याच्यातून इतकी दिवसाच्या श्रवणातून शिकलोय. समाधानी वृत्ती, जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान मानावं. मला आमचे गुरु नेहमी सांगायचे की ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला भगवंत ठेवतोय ती परिस्थिती आपल्या फायद्याची आहे. कारण ह्या जीवाला कशाचा फायदा आहे हे आपल्याला कळत नाही, हे भगवंताला कळतं. आणि अशा प्रकारे समाधानी वृत्ती आपण आपली अखंड ठेवावी. द्वेष मत्सर विरहित आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. म्हणून रोज झोपताना आपण विचार करावा की आज मी कोणाचा द्वेष केला, आज मी मत्सर विरहित जीवन जगलो का. जर काही आपण चुका केल्या असतील तर क्षमा मागावी, आपण मोकळं व्हावं. 9, सगळ्यामध्ये सगळ्यात जर का वाईट जर कोणचा असेल ना अवगुण तो म्हणजे अहंकार. मला हा अहंकार आणि दर्प हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. हा मी आला की तो जातो. मी म्हणजे अहंकार. आणि हा मी कधी येतो हेच सांगता येत नाही, बोलता बोलता येतो बरं का. म्हणून ह्या अहंकाराला आपण दूर ठेवलं पाहिजे. 10वा जो आहे तो मोहापासून दूर. आता आपण अशा वयात आलेलो आहोत की आपल्याला कशाचाही मोह होता कामा नये. पण हा मोह जो आहे हा इतका म्हणजे नकळत येतो, तो आपल्याला दूर ठेवला पाहिजे. निष्प्रपंच म्हणजे प्रपंच करायचा, पण त्या कबलपत्राप्रमाणे प्रपंच करायचा. त्या प्रपंचामध्ये आपण काय व्हायचं, लुडबुड करायची नाही. पहा, जसे संत कसे असतात, संतसुद्धा आपल्यासारखेच असतात. एखाद्या लग्नाला आपण गेलो की संतसुद्धा त्या लग्नाला येतात, पण ते आल्यानंतर तिथल्या तिथेच सगळे विचार ठेवून येतात. पण आपण काय करतो, आपण तो लग्नच बरोबर मनामध्ये घेऊन येतो आणि 2-3 दिवस त्या लग्नामध्येच असतो. काय हो दिली पण साडी कशी दिली मेली, चांगली पण नाही दिली, मी तर केवढा मोठा आहेर केला, कसलं ते जेवण. म्हणजे आपण मनाने म्हणजे मनामध्ये आपण तिथे असतो, फक्त देहाने येतो. हा 12वा जो आहे तो आकाशाप्रमाणे मन विशाल पाहिजे. आता आपण विशाल, हे बघा, आपण आत्तापर्यंत मर्यादित होतो, मी आणि माझं घर. आता आपल्याला मी आणि माझं घर सोडून मी आणि हा सगळं जग, ह्या जगाशी आपण एकरूप होऊया. या आपलं जे आहे मन हे आकाशाप्रमाणे विचार करूया. भेदबुद्धी नसावी. मुलगा जेवायला बसलाय आणि मैत्रीचा मुलगा बसलाय, त्यातल्या त्यात जी फुगलेली पोरी आहे ती आपल्या मुलाला आणि बिन फुगलेली, असं करू नका. कारण दोघांमधलंही आत्मतत्व एक आहे, हा भाव लक्षात ठेवा. 15वा, सर्वदूर ईश्वर आहे, हा भाव सतत पक्का पाहिजे. कोणीही बघत नाही असं वाटतंय, पण तो बघतोय ना माझ्याकडे. बघा, एक गोष्ट आहे, आणि एका गुरुनी 2 शिष्य त्या गुरुकडे शिक्षण घ्यायला आले. सगळं शिकून झालं आणि आता शेवटची परीक्षा म्हणे तुमची, म्हणून सगळ्यांना 2-2 लाडू खायला दिले आणि तुम्हाला कोणी बघत नाही अशा ठिकाणी जा आणि लाडू खा. एक जो गेला तो उंच डोंगरावरती गेला, कोणी बघत नाही पाहिलं आणि ते लाडू खाऊन टाकले. दुसरा मात्र लाडू न घेता आणि परत आला. त्याने विचारलं, अरे तू लाडू का नाही खाल्लेस. अहो काय करणार, एक म्हणाला मी तर वर गेलो, दुसरा मला कुठेही जातो आहे ना. जरी कोणी बघत नाही असं वाटलं तरी तो आहे आणि तो मला बघतोय, मग मी कसा लाडू खाणार. हा भाव पक्का पाहिजे. सर्व प्राणी मात्रांवरती प्रेम करा. नंतर पशुवृत्ती फार वाईट. एकदम एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की तोंडातून अपशब्द काढतो, काहीतरी मनात विचार येतात, ते पशुवृत्ती सोडून द्यावी. उपाधीपासून दूर राहा. किती उपाध्या, जन्मल्यापासून आतापर्यंत आपल्याला उपाधीमध्येच अडकायला आवडतं. ती उपाधी नको, उपाधी सोडून देऊया. षड्रिपूंवर विजय हा तर बघून झालाच. आणि साधन चतुष्टय संपन्न जीवन तुम्ही जगलात तर 10 जे आपण दशकांचा अभ्यास केलाय तर त्या दशकांच्या अभ्यासाचा उपयोग आपल्याला होईल. आणि म्हणून हे विश्वची माझे घर,
बघा, दुधाला विरजण लागेपर्यंत आपल्याला दूध जपावं लागतं. पण एकदा दुधाचं दही झालं की मग ते आपण फ्रीजमध्ये ठेवून कुठेही ठेवून चालतं. तसं दुधाचं विरजण लागायची प्रक्रिया ह्या 10 दशकांमध्ये आपण करतोय. म्हणून आपण जपून वागूया. आणि ह्यानंतरचे जे दशक आहेत त्याचा अभ्यास आपण पुढच्या गुरुवारपासून करूया. मी इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.